घडीची महत्त्वाची बातमी आहे. युवकांचं हित आणि भविष्य सर्वोच्च प्राथमिकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पेपरफुटीवर एक पोस्ट आहे. या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. या सगळ्या घडामोडीनंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतायत पुन्हा एकदा आपण पाहूया. युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ट्विट केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या संदर्भात एक ट्विट केलंय. ट्विट काय केलंय? नथिंग इज मोर इम्पॉर्टंट देन द वेलफेअर अँड फ्युचर ऑफ अवर यूथ. युवकांच्या भविष्यापेक्षा काहीही महत्वाचं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करतायत. 8 मिनिटापूर्वीचं हे ट्विट आहे. वी हॅव डिसाइडेड टू सेट अप फास्ट ट्रॅक कोर्ट्स टू इन्श्युअर स्विफ्ट अँड पनिशमेंट फॉर दोज इन्व्हॉल्व इन पेपर लीक. पेपर लीक प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीनं फास्ट ट्रॅक कोर्टात हे सगळं प्रकरण चालेल याकरता म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हॅव डिरेक्टेड द कन्सर्न ऑथॉरिटीज अँड ऑफिशियल टू टेक ऑल नेसेसरी स्टेप्स इन द रिगार्ड्स. म्हणजे या सगळ्या संदर्भात जी काही महत्वाची पावलं उचलायची आहेत त्या संदर्भात हॅव डायरेक्टेड मी आदेश दिलेले आहेत असं देखील नरेंद्र मोदी स्पष्ट करतायत. दिस कंटिन्यूज अवर सिरीज ऑफ स्टेप्स फॉर अर्थातच इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट. या सगळ्या संदर्भात जी पावलं उचलली जात आहेत ती निश्चितच मुलांच्या भविष्या करतायत असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलेलं आहे. युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा असा पंतप्रधान ट्वीट करतायत. युवकांच्या आयुष्याशी अर्थातच खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफी नाही. यानंतर 2 महत्वाचे मुद्दे आता उपस्थित होत आहेत. एक तर जंतर मंतर वरून जी काही मागणी सातत्यानं केली जाते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, ज्या मुद्द्यावरून संसदेचं अधिवेशन सलग 3 दिवस तहकूब करण्यात आलेलं आहे, कामकाज झालेलं नाहीये, ज्या मुद्द्यावर केवळ देशातच नाही तर राज्यांमध्ये वणवे पेटताना दिसत आहेत, विरोधक एकवटलेले आहेत. आता त्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही आदेश देणार का? अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या जवळपास 4 तास बैठक झाल्यानंतर या सगळ्या घडामोडींनंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही निर्णय होतो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या घडामोडीनंतर पहिल्यांदाच हे ट्विट केलेलं आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. ट्वीट नेमका काय आहे पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है ऐसा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत. पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्दी से जल्दी कठोर दंड देने के लिए केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा. या सगळ्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात
हे प्रकरण चालवण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन है। इस संबंध में निर्देश दे दिए गए असं देखील पंतप्रधान म्हणतायत। विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में एक महत्वपूर्ण कदम है असा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या दृष्टीनं जी काही पावलं उचलली जात आहेत, दोषींना शिक्षा देण्याकरता ही पावलं अत्यंत महत्वाची मानली गेली असल्याचं मोदी म्हणतायत। इतकंच नाही तर युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट करण्यात आलेलं हे शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे। यानंतर मात्र काय कारवाई होणार का, काही कारवाई या सगळ्या प्रकरणी केली जाते का, जी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्यानं केली जातीये शिक्षण मंत्र्यांसंदर्भातली, त्यावर काही निर्णय होतो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।